हॅलो, गुड इव्हिनिंग. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझे रात्रीचे कामाचे नियोजन कसे असते. तर मी माझ्या पिल्लूला खाली फिरून आणल्याच्या नंतर बाकी सगळ्या गोष्टी केल्यानंतर माझं इव्हिनिंगला काय कामे असतात आणि मी ते कशा पद्धतीने करते. आणि काही गोष्टी मी अशा सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जर रात्रीच आपण त्या गोष्टी करून ठेवल्या तर सकाळी आपले कामाचे नियोजन लागेल व आपली कामे लवकर होतील. तर सगळ्यात अगोदर आम्ही 6:30 ते 7 वाजेपर्यंत खाली फिरून येतो, मी आणि श्लोक. आणि वरती आल्याच्या नंतर माझं अगोदर काम असतं ते म्हणजे श्लोकचे हँड वगैरे वॉश करणं, व्यवस्थित क्लीन करणं, त्याला पाणी वगैरे प्यायला देणं. आणि पहिलं काम ते म्हणजे सगळीकडे देवाला दिवे वगैरे लावणं, धूप देणं, देवाला नमस्कार करणं. शक्यतो मी या गोष्टी श्लोकला घेऊनच करते, पण कधीतरी त्याचा मूड ऑफ वगैरे असेल तर या गोष्टी मी एकटीच करते. देवांना धूप वगैरे देते आणि नंतर मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करते. इथून जर मी अशा पद्धतीने सुरुवात केली तर माझं मन अतिशय प्रसन्न होतं आणि माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत सुद्धा घरामध्ये सगळीकडे धूप पसरलेली असते आणि मनाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा भेटते. म्हणून मी माझे कधीही रात्रीचं स्वयंपाकाचे कामं करायचे म्हटलं तर मी इथूनच सुरुवात करते. आणि नंतर माझा पूर्ण स्वयंपाक राहिलेला होता आज, तर म्हणून म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करायला घेऊयात. आणि 7 वाजून गेले होते म्हणून म्हटलं आता सोप्या पद्धतीने आपण आज काहीतरी बनवूया. तर आजचा आमचा आयटम आहे बेसनाची पोळी आणि आपल्या चपात्या, म्हणजे चला आपण धिरडे सुद्धा म्हणू शकतो. धिरडे आणि पोळी असा माझा आजचा मेनू आहे जेवणाचा. त्यासाठी मी श्लोकला थोडंसं स्नॅक्स म्हणून काहीतरी खायला देते व शांत करते आणि नंतर माझा स्वयंपाक करायला घेते. त्याला सांभाळतात तोपर्यंत माझा इकडे स्वयंपाक होऊन जातो. एक जवळपास 45 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक होऊन जातो. त्यासाठी मी अगोदर बेसन पीठ भिजत घातलं आणि म्हटलं चला आता जे काही आपल्याला लागणार आहे ते साहित्य अगोदर तयार करून घेऊयात. तर त्यासाठी अगोदर कणिक मळून घेते, जेणेकरून कणिक बेसन पीठ भिजत आहे तोपर्यंत आपली कणिक सुद्धा होऊन जाते. आणि जोपर्यंत धिरड्याचं साहित्य मी करत आहे तोपर्यंत कणिक छान अशी मळते. तर अशा पद्धतीने मी माझं काहीचं रुटीन व नियोजन रात्रीचं करत असते, जेणेकरून श्लोक सुद्धा मला जास्त त्रास देणार नाही. आणि माझं मेन्यू अगोदरच मी ठरवून ठेवत असते, जेणेकरून एन मोमेंटला जम्बलिंग व्हायला नको किंवा एन मोमेंटला विचार करत बसायला नको. छान कणिक लावून घेतली, कणिक भिजते तोपर्यंत म्हटलं चला धिरड्याचं साहित्य आपण कट करून घेऊयात. तर आपण गृहिणीचं कसं असतो की आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी फास्ट व्हाव्याशा वाटतात, तर रात्रीच्या वेळेला तर आपल्याला वाटतं अगदी चुटकीतच कामं व्हावं. तर त्याचसाठी काही फॅसिलिटी आपण स्वतःला नक्कीच दिल्या पाहिजे. तर त्यातलीच एक छोटीशी, मी फॅसिलिटी म्हणू शकत नाही, एक छोटीसं जे आहे ते माझ्याकडे आहे ऑनियन कटर. तर हे कटर प्रत्येक लेडीजने घेतलंच पाहिजे जेव्हा आपल्याला सकाळच्या टिफिनसाठी घाई आहे किंवा रात्रीच्या जेवणासाठी घाई आहे, कधीतरी लेट झाले किंवा उठायला लेट झाले, तर हे ऑनियन कटर नक्कीच तुमची मदत करेल. तर कुठे सुद्धा मिशोवरनं किंवा कुठून सुद्धा तुम्ही हे नक्कीच ऑर्डर करू शकता. तर याने जिथे तुम्हाला कांदा कट करायला, टोमॅटो कट करायला 15 ते 20 मिनिट लागतात, तिथे ह्याने फक्त आणि फक्त 7 मिनिटात किंवा हाफ अँड हाफ टाइममध्ये तुम्ही हे गोष्टी करू शकता. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांद्याचे 4 भाग करायचे आहेत आणि नंतर त्या ऑनियन कटरमध्ये टाकून अशा पद्धतीने कांदा बारीक करून घ्यायचा आहे. जोपर्यंत माझे बाकीचे काम होत आहे तोपर्यंत म्हटलं चला दूध गरम करूयात. जर लेट आपण दूध गरम केलं तर मग परत फ्रीजमध्ये ठेवायला आपल्याला परत तिकडे तिकडे करावं लागेल किंवा त्याला पाण्यात ठेवणे या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून लगेच दूध गरम करून घेते. आणि कांदा सुद्धा बारीक करून झालेला आहे. आता टोमॅटो सुद्धा मी त्याच पद्धतीने बारीक करत आहे, तुम्ही पाहू शकतात. तर या गोष्टी करायला आपला अर्धा टाइम सुद्धा वाचतो एक थिंक म्हणजे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हाताच्या साहाय्याने जेवढा बारीक कांदा टोमॅटो होत नाही त्यापेक्षा सुद्धा खूप जास्त पटीनं कांदा आणि टोमॅटो बारीक होतो. तर आपल्याला पावभाजी बनवायची आहे, आता जसं की मी बनवत आहे तसे धिरडे बनवायचे आहेत, बेसन पोळी बनवायची आहे, कुठेही आपल्याला बारीक कांदा कापून पाहिजे, मसाला पापडला पाहिजे, बऱ्याच गोष्टींनी आपल्याला कांदा बारीक लागतो. आणि या ऑनियन कटरमध्ये आपल्याला जसा पाहिजे तसा कांदा आपण कट करू शकतो. जर आपल्याला बारीक पाहिजे असेल तर थोडा वेळ जास्त आपल्याला ती दोरी ओढून धरावी लागते. जर कमी कांदा कट पाहिजे असेल तर आपण कमी वेळा ओढायचं. तर इतक्या कमी वेळामध्ये आणि इतक्या सुंदर व सोप्या पद्धतीने आपण आपले काम कमी करू शकतो. तर तुम्ही सुद्धा दररोज कांदा कापून डोळ्याला पाणी येऊन कंटाळले असतात, तर हे नक्कीच तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला नक्कीच मिशोला किंवा फ्लिपकार्टला कुठे सुद्धा भेटून जाईल. हवं तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या भांड्याच्या दुकानात सुद्धा ही गोष्ट भेटून जाईल. आणि मी तुम्हाला दाखवलंच, तुम्ही पाहू शकता किती बारीक कांदा आणि टोमॅटो कट झालेला आहे. यात शिमला, गोबी, तुम्ही
कुठलीही व्हेजिटेबल्स वगैरे कट करू शकतात. ती बारीक अशी होती आणि हाताने आता परेशान व्हायची अजिबात गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना कांदा कापायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि डोळ्याला पाणी यायला म्हणून सुद्धा खूप त्रास वाटतो, तर तो सुद्धा त्रास आता होणार नाही. तर अशाच पद्धतीने कांदा टोमॅटो मी त्या पेस्ट त्या बॅटरमध्ये ॲड केली, व्यवस्थित मिसळून घेतलं. आणि आता बाकी गोष्टी सुद्धा आपण घेऊयात. तर त्यासाठी मी उकळीमध्ये टाकलेल्या आहेत 2-4 पाकळ्या लसण, नंतर थोडासा ओवा, थोडंसं जिरे. आणि स्वयंपाक करत करत असं नाही की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन स्वयंपाकावरच असतं. अधूनमधून आपले इलू पिलू छोटेसे पिल्ले आपल्याला परेशान करतच असतात. आणि माझं सुद्धा पिल्लू आहे, मम्मा मला हे पाहिजे, पाणीच पाहिजे म्हणून अधूनमधून येऊन माझ्याशी गप्पा करतच असतं. तर त्याला बोलत बोलत माझं अशा पद्धतीने दोन्हीकडे सुद्धा लक्ष असतं. तर मग मी ओवा, जिरे आणि लसणाची पेस्ट सुद्धा बनवून घेतली छान अशी. आणि ती पेस्ट सुद्धा मी आता त्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर बेसन पोळीची सुद्धा रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकतात. तर बनवणं खूप सोपं आहे, कधीतरी आपण स्वतःला ब्रेक दिला पाहिजे. नंतर त्यामध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच लाल तिखट आणि किंचित हळदी पावडर व अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं. शक्यतो तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकतात. आणि लाल तिखट मी थोडंसं टाकलं कारण पिल्लूला पण खायचं आहे, जास्त तिखट केलं तर तो खाणार नाही. आणि एक 10 ते 15 मिनिटं बॅटर भिजत घातलं. तोपर्यंत मी थोडीशी फ्रेश झाले. आणि नंतर आता डोश्याच्या पॅनवर मी छान असे धिरडे बनवायला घेतले. तर सगळ्यात अगोदर ब्रशच्या साहाय्याने आपल्याला छान पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यावर तर आता परत एकदा छान असं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यातले सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया. आणि जवळपास आपला तवा गरम झाला की त्या पॅनवर किंवा तव्यावर छान असं ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया, जेणेकरून आपले धिरडे चिकटणार नाहीयेत. स्टार्टिंगच्या एका धिरड्याला तरी आपण पॅनला व्यवस्थित तेल लावायचे आहे. आणि नंतर पळीच्या साहाय्याने हळूवार आपल्याला त्यावर हे धिरड्याचं बॅटर टाकायचं आहे, किंवा आपण कपानी किंवा वाटीनी सुद्धा टाकू शकतो. अगदी जास्त घासघीस नाही करायची, हळूहळू आपल्याला त्यावर पळी फिरवून छान पद्धतीने आपल्याला हे धिरडं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार सुद्धा नाहीये. तर इतकंसं सोपं आहे. कधी कधी आपण बायकांनी असे छोटे छोटे आणि सोपे पदार्थ बनवून सुद्धा स्वतःला ब्रेक नक्कीच दिला पाहिजे. किंवा कधीतरी स्वयंपाकाला खूप लेट झालंय, आता काय बनवावं सुचत नाही, तर आपण हा पदार्थ नक्कीच बनवू शकतो. तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल. माझ्या श्लोकला तर खूप जास्त आवडतो आणि घरी अहो सुद्धा हे खातात आणि मला सुद्धा आवडतो. तर दररोज त्याच भाज्या खाऊन सुद्धा आपण कंटाळलो असेल तर हा पदार्थ आपण आठवड्यातून एकदा तर नक्कीच बनवू शकतो. जोपर्यंत धिरडं भाजत आहे, ते फ्राय होत आहे व्यवस्थित, तोपर्यंत म्हटलं चला जेवणाची छोटी मोठी तयारी करून घेऊयात. तर उन्हाळा म्हटलं की आता प्रत्येकाच्या घरामध्ये कैरी आणि कुकुंबर म्हणजे काकडी आणि कैरी तर असतेच. आमच्या तर आवर्जून असते. काकडीचं तरी एवढं काही नाही, पण कैरी आम्हाला लागते. जोपर्यंत आंब्याचा रस सुरू होत नाही, रस झाल्यावर परत सुद्धा आम्ही कैऱ्या खातोच. तर आम्हाला आंब्याच्या रसापेक्षा कच्च्या कैऱ्या खायला खूप जास्त आवडतात. म्हणून आता जेव्हापासून कैरी चालू झाली तेव्हापासून जोपर्यंत आंबे संपत नाहीत तोपर्यंत आमचं सारखं जेवणासोबत कैरी खाणं, कैरीची चटणी या गोष्टी चालूच राहतात. म्हणून मी सुद्धा जेवणाच्या अगोदर दररोज कैरी कापून घेते आणि छान त्याला आता प्लेटमध्ये टाकून त्यावर थोडंसं जेवणाच्या अगोदरच मीठ शिंपडून ठेवायचं, जेणेकरून त्याला खूप छान टेस्ट येईल. आणि तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा, जेवणाच्या एक 10 मिनिटांनी अगोदर आपण कैरीवर मीठ टाकून ठेवलं तर त्याला छान असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि खूप छान लागते. अशा पद्धतीने आम्ही दररोज कैरी करून ठेवतो आणि खातो. नंतर मी त्याला दोन्ही साईडनी छान भाजून घेतलं आणि उलटण्याच्या साहाय्याने त्याला अशा पद्धतीने हळूवार पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छान ब्रशच्या साहाय्याने आपल्याला तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून आपले धिरडे छान बनतील. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं तसं दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून छान असं धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि मी अगोदर सुद्धा म्हटलं मीठ अशा प्रकारे आपल्याला कैरीवर टाकायचे, जेणेकरून कैरी खूप छान आणि टेस्टी लागेल. हवं तर तुम्ही काळं मीठ सुद्धा वापरू शकतात. आणि जवळपास आपलं फर्स्ट धिरडं भाजून झालेलं आहे. आणि मी ह्या धिरड्याला जास्त कडक करत नाहीये आणि पलटून घेते हे ह्यामुळे की हे श्लोकला खायचं आहे आणि मुलांना जास्त कडक दिलं तर त्याला व्यवस्थित चावणार सुद्धा नाहीये. म्हणून फर्स्ट जे आहे मी त्याच्यामुळे थोडंसं नमस ठेवते. म्हणजे अगदीही असं कडक करत नाही आणि पातळ सुद्धा जास्त करत नाही, थोडंसं जाडसरच ठेवते, ज्याला खायला सुद्धा व्यवस्थित लागेल आणि चावता सुद्धा येईल छान. म्हणून मी शक्यतो श्लोकला ते धिरडं थोडंसं जाडच ठेवते आणि नंतर मग थोडीशी पोळी घेऊन सरळ श्लोकला जेवायला देते.
जोपर्यंत माझे बाकीचे धिरडे वगैरे होत आहेत तोपर्यंत हळूहळू श्लोकचं जेवण होतं. दुसऱ्या धिरड्याला छान तेल लावलं आणि नंतर श्लोकला जेवायला घालते. तर मुलांना शक्यतो आपण अगोदरच जेवायला घातलेलं बरं, कारण परत आपल्याला एकतर भूक लागलेली असते आणि मुलांची सारखी सुरू असतं मला नाही जेवायचं असं तसं. श्लोकला छान जेवायला घातलं, नंतर आमचं सुद्धा जेवण झालं आणि हातावर पाणी पडलं का नाही की बायकांच्या मागे एक लोड असतो ते म्हणजे भांड्यांचा. आणि आमच्या घरात तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. स्वयंपाक आमच्या घरात फक्त 2च टाईम बनत असेल तर भांडे 3 टाईम पडतात आणि तुम्ही पाहू शकतात किती जास्त भांडे घासायला पडलेली आहेत. आणि दररोज माझं असंच असतं, दिवसातून 2 वेळा मला एवढी भांडी घासावीच लागतात आणि ती पडतातच. कितीही नाही म्हटलं तरी जोपर्यंत आपली मुले लहान आहेत तोपर्यंत त्यांना काही बनवून देणे किंवा मुलांचं कसं असतं प्रत्येक गोष्टींना प्लेट पाहिजे, तर मुलंच नाही मोठे सुद्धा. तर माझ्या घरात तर खूप जास्त भांडे पडतात आणि 2 टाईम मला एवढे भांडे घासावेच लागतात. आणि उन्हाळा म्हटलं तर खूप जास्त ज्यूसचे मिक्सर, परत साधे मिक्सर, असं करून बऱ्याचशा गोष्टी माझ्या दररोज भांड्यांमध्ये घासायला पडतात. तर जेवण झालं की अगोदर मी भांडे घासून घेते, कारण जर रात्रीच्या वेळेला नाही घासले तर सकाळी परत ह्या गोष्टी करायला माझा सकाळचा 1 तास जातो आणि टिफिनला वगैरे उशीर होतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जसं की भांडे घासणे, किचन कट्टा साफ करणे, गॅस घासून ठेवणे, माठांमध्ये पाणी भरून ठेवणे, या जर गोष्टी आपण रात्रीच केल्या तर शक्यतो आपल्याला सकाळच्यासाठी उशीर होणार नाही. आणि तसंच मी सुद्धा भांडे घासणे, गॅस पुसणे ह्या गोष्टी रात्रीच करून ठेवते आणि हे छोटंसं रात्रीचं नियोजन आपले खूप मोठा सकाळचा वेळ वाचू शकतो, खूप मोठा टाईम आपला वाचू शकतो आणि खूप जास्त आपल्याला सकाळी रिलॅक्स फील होऊ शकते. असंच माझं इलू पिलू अधूनमधून माझ्याकडे येतं, मम्मा झालं का नाही, तू चल झोपायला. मुलांची झोप आणि आपले रात्रीचे कामं हे आवरायचं नावच घेत नाहीत आणि आपले कामं करेपर्यंत मुलांना सुद्धा जागा राहायला लागतं, कारण बरेचसे मुलं एकटं झोपत नाहीत, त्यांच्या मम्मासोबत झोपतात. तसंच माझ्यासुद्धा पिल्लूच आहे, जोपर्यंत मी त्याच्यासोबत जाणार नाही तोपर्यंत तो झोपत नाही आणि त्याचं सारखं असतं मम्मा तू चल तू चल. आणि फायनली माझे हे एवढे मोठे भांडे झालेले आहेत, आता म्हटलं चला लगेच आपण किचन कट्टासुद्धा साफ करून घेऊयात. आणि बऱ्याच बायकांना असं असतं जोपर्यंत किचन कट्टा क्लीन दिसत नाही तोपर्यंत त्यांचं मनच लागत नाही आणि मी सुद्धा त्यातलीच एक आहे. मला बाकी गोष्टी क्लीन नसल्या तरी, इवन फर्शसुद्धा क्लीन नसली तरी चालतो, पण किचन कट्टा मला क्लीनच लागतो, तोपर्यंत मला स्वयंपाक करण्यात इंटरेस्टच येत नाही. तर अशाच पद्धतीने दूध वगैरे फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून मॅट वगैरे साईडला काढून मी पूर्ण किचन कट्टा घासायला घेतला. आपल्याला बायकांना बराचसा किचन कट्टा मोठा हवा असं वाटतं, पण तो किचन कट्टा क्लीन करायला सुद्धा तेवढाच वेळ जातो. म्हणून शक्यतो किचन कट्टा आपण खूप जास्त मोठा असणाऱ्या ठिकाणी राहूच नाही. दररोज त्या गोष्टी क्लीन करून आपण फार पिडतो. गॅस वगैरे क्लीन करून, गॅसच्या शेगड्या वगैरे सगळ्या क्लीन करून घेतल्या. तसंच किचन कट्टा सुद्धा छान असा पूर्ण साफ करून घेतला. तर असं काहीसं माझं नाईटचं रुटीन असतं आणि जेव्हा मी रात्रीच्या वेळेला ह्या सर्व गोष्टी छान क्लीन करते, तुम्ही पाहू शकतात किचन किती सुंदर दिसत आहे. आणि याच गोष्टी जर मी रात्रीच्या वेळी नाही केल्या तर सकाळी मला लेझी फिलिंग येतं, पण काही गोष्टी आपण रात्रीच करून ठेवल्या तर आपल्याला खूप जास्त फ्रेश आणि सुंदर असं वाटतं आणि उद्याची सकाळ फ्रेश व्हावी म्हणून मी रात्रीच्या वेळेला ही कामं नक्कीच करते. सर्व आवरून घेतलं, छान किचन साफ केलं आणि नंतर माठामध्ये पाणी भरून घेतलं. आता उन्हाळा आहे म्हटल्यावर तर आपल्याला हे एक काम एक्स्ट्रा नक्कीच वाटतं की माठामध्ये पाणी भरून ठेवायचं. जर नाही भरलं तर ते पाणी वेळेत थंड होणार नाही. तर असं काहीसं माझं इव्हिनिंगचं रुटीन असतं. तर कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण व दररोज भेटू. तर अशा प्रकारे माझ्या दिवसाचा मी छान असा शेवट केला. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.